निवांत झोपलेल्या शाहिस्तेखानाला काय माहित होतं की सह्याद्रीच्या डोंगरातून मृत्यू चालत येतोय। 5 एप्रिल 1663 भारताच्या इतिहासातली सगळ्यात धाडसी सर्जिकल स्ट्राईक होणार होती। शाहिस्तेखानाला पुण्यात येऊन जवळपास 3 वर्ष झाली होती। आजूबाजूच्या भागामध्ये मुघलांचे अत्याचार खूप वाढले होते। मग महाराजांनी त्याला खुल्या मैदानात हरवण्यापेक्षा एक सर्जिकल स्ट्राईक करायचं ठरवलं। मग 5 एप्रिल 1663 ला महाराज आपल्या घोडदळासह मुळा नदीपर्यंत आले। घोडदळाला तिथेच ठेवून काही निवडक मावळ्यांना घेऊन ते पुणे शहरात शिरले। खाफिकान असं लिहितो की मराठ्यांनी मुघल कोतवालाकडून लग्नाच्या वरातीसाठी 200 जणांची परमिशन घेतली होती। मग हे मराठे एकाला नवरा बनवून ढोल वगैरे वाजवत शहरात शिरले। त्या पाठोपाठ काही मराठे आम्ही ड्युटीवर आहोत असं सांगत शहरात शिरले। मग हे सगळे पुढे जाऊन एका ठरलेल्या ठिकाणी भेटले। मग आधीच मिळालेल्या माहितीनुसार लाल बहालाचं जे स्वयंपाकघर आहे त्याला एक दरवाजा होता, पण तो आता विटा आणि मातीने बंद केलेला होता। मग मराठ्यांनी तो दरवाजा तोडून आत एंट्री केली। रमजानचा महिना असल्यामुळे शाहिस्तेखानाचे काही आचारी मध्यरात्री उठले होते। ते काही आरडाओरडा करतील त्याच्या आतच त्यांच्यावर अटॅक करण्यात आला। पण तिथे झालेल्या झटापटीचा आवाज दुसऱ्या खोल्यांमध्ये पण जाऊ लागला। मग शाहिस्तेखानाच्या दुसऱ्या नोकरांनी त्याला जाऊन उठवलं। तो त्यांच्यावर वैतागला। तो त्यांना म्हटला, अरे किचन मध्ये आता आचार्य उठून त्यांचं काम करत असतील, तो आवाज असेल। पण नंतर तोही हत्यार घेऊन तयार झाला आणि तेवढ्यात महाराज आणि मावळे त्याच्या समोर आले। मग तिथे झालेल्या झटापटीत शाहिस्तेखान थोडक्यात वाचला, पण त्याला त्याची बोटं गमवावी लागली। शाहिस्तेखानाचा थोरला मुलगा अबुल फतेह या हल्ल्यात मारला गेला। मुघलांच्या साईडची जवळपास 40 ते 50 लोक यात मारली गेली। मग वेळ न दवडता महाराज आणि मावळे मुळा नदी जवळच्या आपल्या घोडदळाजवळ आले आणि तिथे घोड्यावर बसून सुखरूप सिंहगडावर पोहोचले। आधी अफजल खानाचा वध, मग शाहिस्तेखानावर केलेली ही धाडसी सर्जिकल स्ट्राईक, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती पूर्ण भारतात पसरली होती।